नागपुर के नंदनवन थाना क्षेत्र में एक गंभीर घरेलू हिंसा का मामला सामने आया है। हसनबाग उस्मानिया मस्जिद के पास रहने वाले आरोपी शमशेर रमजान शेख 33 वर्ष ने अपनी पत्नी रेशमा शमशेर शेख उम्र 32 वर्ष पर नारियल काटने के लोहे के पत्ते से हमला कर गंभीर रूप से घायल कर दिया। जानकारी के अनुसार करीब 6 महीने पहले रेशमा ने अपनी बहन को घर बनाने के लिए 5 लाख रुपए उधार दिए थे। यही बात आरोपी शमशेर को नागवार गुजर रही थी और वह लगातार अपनी पत्नी पर पैसे वापस लाने का दबाव बनाकर मारपीट और गाली गलौज करता था। घटना दिनांक 20 जुलाई 2025 की है, जब दोपहर लगभग 11:15 बजे इसी मुद्दे को लेकर दोनों के बीच विवाद हुआ और गुस्से में आकर आरोपी ने रेशमा के सिर पर लोहे की नारियल काटने वाली पत्ती से जानलेवा हमला कर दिया। घायल रेशमा को परिजनों ने तुरंत वंजारी हॉस्पिटल भांडे प्लॉट में भर्ती कराया, जहां उसका इलाज जारी है। इस मामले में फिरियाद जुबैर गुलाम शेख उम्र 26 वर्ष निवासी हसनबाग चांदनी चौक नंदनवन की शिकायत पर नंदनवन पुलिस थाने में आरोपी के खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 109(1) के तहत मामला दर्ज कर लिया गया है। हसनबाग या ठिकाणी राहणारे पती पत्नी आहेत। त्यामध्ये पतीने पत्नीला डोक्यावर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केलेले आहे। तिला जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या अनुषंगाने जुबैर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये हकीकत अशी आहे की जी जखमी महिला आहे तिने तिच्या बहिणीला 5 लाख रुपये पतीकडून घेऊन दिले होते। घराच्या बांधकामासाठी पैसे दिले होते, परंतु ते पैसे तिने परत मागून घ्यावेत यासाठी पती पत्नीला त्रास देत होता। त्यामध्ये गेल्या 1-1.5 महिन्यापासून वारंवार वाद होत होते आणि त्या वादाच्या ह्याच्यातून काल पतीने पत्नीवर नारळ कापण्याच्या कोयत्याने डोक्यावर वार करून तिला गंभीर जखमी केलेली आहे आणि महिला ही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे। यातील आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आणि तो सध्या PCR मध्ये आहे। जखमीचे नाव आहे रेशमा परवीन शमशेर शेख, वय 32 वर्ष आणि तिच्या पतीचे म्हणजे आरोपीचे नाव आहे शमशेर शेख, वय 33 वर्ष। दोघेही एका ठिकाणी राहतात। अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।